शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आज 14 फेब्रुवारी 2026 वार शनिवार. जाणून घेऊ शेतकरी मित्रांनो राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजे अपडेट. मित्रांनो, फक्त कापूस उत्पादक शेतकरीच नव्हे तर तूर उत्पादक शेतकरी असेल, सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल, ताजी बातमी घेऊन आलेलो आहे. जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे भाव, तुरीची व सोयाबीनची परिस्थिती. तत्पूर्वी आपणास विनंती करतो, शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. सुरुवात करतो एका महत्त्वाच्या बातमीने. सोयाबीन तुरीच्या दरात घसरण, शेतकऱ्यात पुन्हा चिंतेचे वातावरण. बाजार समिती सोयाबीनला 5,450 रुपये प्रति क्विंटल भाव, हमी भावापेक्षा किंचित जादा दर. मित्रांनो, पुढे कापसाच्या पावत्या पण दाखवणारा व्हिडिओ पूर्ण बघा. मित्रांनो, जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून सोयाबीनच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत होती. शेवटच्या आठवड्यात सोयाबीन 5,800 रुपयापर्यंत पोहोचले होते, परंतु फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून दरात सतत घसरण होत आहे. रविवारी उदगीरच्या बाजारात सोयाबीनचे दर 5,450 रुपयापर्यंत खाली उतरले आहे. तुरीच्या दरातही दिवसेंदिवस घसरण होत असून हंगामाच्या सुरुवातीला 9,200 रुपयापर्यंत गेलेली तूर आता 8,400 रुपयापर्यंत खाली उतरली आहे. एकंदरीत या घसरणीमुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहे. तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्याचे खरीपातील मुख्य पीक सोयाबीन आहे. मागील 4 वर्षापासून सोयाबीनच्या दरात वाढ झाली नसल्याने शेतकरी अडचणीत आले होते. यंदा अधिक पाऊस झाल्याने सोयाबीनच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. हंगामाच्या प्रारंभी 4,200 ते 4,500 रुपयापर्यंत भाव होते. सोयाबीनचा दर वाढत असताना शासनाने हमीभाव केंद्र सुरू केले, पण आता या सगळ्या गोष्टीवरती आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सोयाबीन दरावर परिणाम. सोयाबीन हे आंतरराष्ट्रीय पीक आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकीय तसेच व्यापारी धोरणाचा परिणाम सोयाबीनच्या दरावर होत असतो. काही दिवसापूर्वी अमेरिकेने भारतावरील टॅरिफच्या दरात कपात केल्यामुळे तेथील सोयाबीन व सोयाबीनची पेंड भारतात येण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. त्यामुळे देशांतर्गत सोयाबीनवर त्याचा परिणाम जाणू लागला. दरम्यान याबाबत शासनाकडून ठोस भूमिका जाहीर न केल्यामुळे व्यापाऱ्यांनी सावध पवित्रा घेतला आहे. त्यामुळे या प्रक्रियेवर कारखानदाराकडून सोयाबीनला मागणी कमी झाल्याने दर घसरत आहे, असे व्यापारी सांगत आहे. मित्रांनो, तुरीच्या दरात देखील घसरण. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात तुरीचे भाव तेजीत होते, मात्र फेब्रुवारीत तुरीच्या दरात 700 ते 800 रुपयाची घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांच्या हातातील शेवटचे पीक म्हणून तुरीकडे पाहिले जाते. रब्बी हंगामात येणारे पीक शेतकऱ्यांच्या हाती जास्तीत जास्त पैसे देऊन जाते, परंतु वातावरण आता बदललेले आहे. आता कापसाच्या बातमीकडे. मानवतच्या पावत्या दाखवतो. मित्रांनो, मानवत येथे कापसाला एका शेतकऱ्याला 7,825चा भाव मिळताना दिसत आहे. तर दुसरे एक शेतकरी आहे पवन राठोड म्हणून शेतकरी बघा, 6,700 फरतळ तर 7,680 चांगला कापूस. अजून एक शेतकरी आहे किसन जाधव म्हणून, यांना 7,800चा भाव मानवत येथे बघायला मिळत आहे. इतर बाजार समित्याची माहिती घेऊ. पुलगाव येथे जास्तीत जास्त 8,010 पर्यंतचा भाव सध्या या ठिकाणी मध्यम स्टेपल कापसाला चालू आहे. त्यानंतर मित्रांनो, बार्शी टाकळी जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर वरोरा शेगाव जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर हिंगणघाट जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर सिंधी सेलू जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर काटोल जास्तीत जास्त 7,500 रुपये. त्यानंतर देऊळगाव राजा जास्तीत जास्त 7,800 रुपये. त्यानंतर उमरेड जास्तीत जास्त 7,660 रुपये. अकोला बोरगाव मंजू जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर अकोला जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर घाटंजी जास्तीत जास्त 7,700 रुपये. त्यानंतर देऊळगाव राजा जास्तीत जास्त 7,800 रुपये. त्यानंतर उमरेड जास्तीत जास्त 7,660 रुपये. अकोला बोरगाव मंजू जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर अकोला जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर घाटंजी जास्तीत जास्त 7,700 रुपये. त्यानंतर हातगाव तामसा हायब्रिड कापूस जास्तीत जास्त 7,800 रुपये. हिंगणा जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर समुद्रपूर जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर अमरावती जास्तीत जास्त 7,625 रुपये. त्यानंतर बीड धारूर खाजगी बाजार 7,650 रुपये. पांढरकवडा यवतमाळ 7,700 रुपये. जाताना नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.